नमस्कार मित्रांनो. मैदान होतं आहे आदत. मैदान कुठं होतं आहे? मैदान होतं आहे नागठाणे, तालुका सातारा, जिल्हा सातारा येथे. पारंपरिक मैदान काही दिवसापूर्वीच या ठिकाणी पार पडलं. तिथंच मैदान होतं आहे, पण मैदान होतं आहे आदत एक बैल. तर कशाच्या निमित्तानं मैदान ठेवले, बक्षिसाचे रूपरेषा कशा असणार हे सगळं विचारूया. काय औचित्य काय आहे मैदान ठेवण्याचं? सर्वप्रथम अजिंक्य कला क्रीडांगणोत्सव मंडळ मंगळवारपेठ नागठाणे नागठाणचा राजा आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आपण एक आदत एक बैल मैदान 22 फेब्रुवारी रोजी आयोजित केलेलं आहे. आदत का ठेवलं मैदान? आदत का ठेवलं तर बाबा नवीन वासरांना संधी मिळावी, नवीन चेहरा उजेडा द्यावा, यासाठी आपण नवीन आदत मैदान ठेवलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं बक्षिसाची रूपरेषा कशी असणार आहे? बक्षिसाची रूपरेषा प्रथम क्रमांक 81,000 व 2 डाली, द्वितीय क्रमांक 61,000 व 2 डाली, तृतीय क्रमांक 41,000 व 2 डाली, चतुर्थ क्रमांक 25,000 व 2 डाली, पंचम क्रमांक 15,000 व 2 डाली, सहावा क्रमांक 11,000 व 2 डाली, सातवा क्रमांक 7,000 व 2 डाली, अशी बक्षिसाची स्वरूपरेषा आहे. क्वार्टर फायनलला वगैरे काय बक्षीस ढाली वगैरे आहेत का? क्वार्टर फायनलला प्रत्येकी 2,000 रुपये बक्षीस आणि 2 डाली बक्षीस आहे. गट पास होईल त्या बैलगाडी मालकांना आहे का काय बक्षीस? आहे, सन्मान चिन्ह आहे. हां. प्रवेश फी किती राहील पण? प्रवेश फी 800 रुपये राहील. आता सगळ्यात महत्त्वाचं आणि हे जे बैलगाडी मालक आहेत त्यांच्या दृष्टीनं फाटी कशी राहील तुम्ही सांगा. फाटी कशी, लांबी रुंदी कशी राहील? फाटीचा आतात पारला 14 फूट आहे, लांबी 850 फूट ठेवले, कारण की आदत बैलांना ओराटीचा रान आहे, त्यामुळे पळायला योग्य पळावं अशी फाटी ठेवली पुढं थांबायला जागा आहे का? आहे. पुढे थांबा जागा आहे. काय अपघातग्रस्त स्थिती उभी राड? नाही नाही, तसं काहीच नाही. पाठीमागं बे थांबाय. हो, खाली 10 गट थांबू शकते एवढं जागा आहे सुट्टीला. अनेक ज्येष्ठ बैलगाडी मालक किंवा बरेचशा लोकांनी ही मैदान बघितले. पारंपरिक मैदान जसं आपण सांगितलं नागठाण्याचं काही दिवसापूर्वीच झालेलं आहे, त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी माहीत आहेत कशा पद्धतीनं फाटे. नियमावली कशी राहील? सर्व नियमावली बैलगाडी अखिल भारतीय बैलगाडींच्या संघटनेच्या नियमाप्रमाणे राहील सगळे. सर्व बैलगाडी मालक अनुभवी आहेत, त्यामुळं ज्या पद्धतीनं बैलगाडी संघटना असेल, शासन नियम असेल, त्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी असतील असं त्यांनी सांगितलेलं आहे. बाकी अजून अपघात झाला किंवा असं संरक्षणात्मक काही गोष्टी ठेवल्यात का? ॲम्ब्युलन्सची सुविधा केलेली आहे आपण, आणि बैलांसाठी पाण्याची पण सुविधा केली आहे. ग्रामपंचायत नागठाणे यांच्या वतीने सर्व बैलांना पाण्याची सुविधा केलेली आहे. जे लांबून येतात त्यांना खाण्याचा चारा वगैरे काय? खाण्याचा चारा पण केलेला आहे आपण ग्रामपंचायतीच्या देखरेखीखाली. आता काय काय आसपास जे दुकानदार येतात इथं व्यवसाय करणार, तर जागा आखून दिल्यात का त्यांच्या ठराविक? हो, जागा आखून दिलेली आहेत आणि साईडला आपण बॅरिगेटिंग पण करणार आहे. किती फूट असणार आहे? बॅरिगेटिंग इकडे 500 फूट, इकडे 500 फूट बॅरिगेटिंग आहे. बरं. आता जसं सांगितलं बॅरिकेडची सोय असणार आहे. आदत वासर म्हटलं की कसं लवकर मैदान चालू करणं आणि संपवणं महत्त्वाचं आहे. तर कधी मैदान चालू होईल? मैदान आपलं ठीक 8 वाजता चालू होईल आणि सूर्यप्रकाशाच्या उजेडात आपण फायनल घेणार आहे. आता नोंदणीविषयी महत्त्वाच्या गोष्टी सांगा. नाव नोंदणी कधीपासून चालू झाली? नाव नोंदणी आत्ता चालू आहे आणि उद्या रात्री 8 वाजेपर्यंत नाव नोंदणी चालू राहणार आहे. याची सर्व गाडी मालकांनी नोंद घ्यायची आहे. प्रवेश फी 800 रुपये ठेवलेली आहे. जाता जाता जे आदत बैलगाडी मालक आहेत, जे बैलगाडी मालक आहेत, त्यांना काय आव्हान करा? आव्हान करेन की सर्व बैलगाडी प्रेमींनी लवकरात लवकर नोंद करून घ्यावी आणि मैदानाला सहकार्य चांगल्या प्रकारे करावं. मैदान 22 तारखेला होतं. हो, 22 तारखेला मैदान होते. मित्रांनो बघा, जसं यांनी सांगितलं मैदान होतं आहे 22 तारखेला आदत मैदान होतं आहे आणि आदत वासरांना एक संधी म्हणून आम्ही मैदान ठेवतो आहे असं त्यांनी सांगितलं. तर जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी इथं नाव नोंदणी करा. मैदान कुठं होतं हे तुम्हाला माहीतच आहे. नागठाणे, जिथं पारंपरिक मैदान झालं, नागठाणे, तालुका सातारा, जिल्हा सातारा येथे. मी मैदानावर आत्ता उभं आहे, तुम्ही बघू शकता मैदान.